राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी. बातमी मागची बातमी, शोध सत्याचा. आत्ताची सर्वात मोठी धक्कादायक बातमी आळेफाट्यावरून येते. स्वतःच्या लेकीचा गळा दाबून खून करणारा हत्याकांडाची घटना समोर आली आहे. पुणे जिल्हा हादरवणारी बातमी आळेफाट्यातून समोर आली आहे. स्वतःच्या पोटच्या 3.5 वर्षाच्या चिमुकल्या लेकीचा गळा दाबून खून करणाऱ्या बापाला पोलिसांनी अवघ्या 12 तासात बेड्या ठोकल्यात. आरोपी सागर शिंदे यांनी मुलीला जंगलात नेऊन हत्या केली आहे आणि मुलीचा मृतदेह फेकून दिलाय. पोलिसांनी मुलीचा मृतदेह जप्त केला असून आरोपीला अटक केली आहे. आळेफाटा पोलीस स्टेशन हद्दीत माणुसकीला काळिंबा फासणारी घटना घडली आहे. 6 मे रोजी सकाळी पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील सदबावडी जवळच्या फॉरेस्टमधून एक 5 वर्षाच्या चिमुकला आर्यन रडत बाहेर आला. त्याने पोलिसांना सांगितलं की वडील सागर शिंदे याने त्याला आणि 3.5 वर्षाच्या बहिणीला फिरायला घेऊन आले होते. रात्री वडिलांनी दोघांना जंगलात सोडलं आणि बहीण हर्षदा बेपत्ता झाली. आर्यनच्या आजोबांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी सागर शिंदे 4 मे रोजी दोन्ही मुलांना फिरायला नेतो म्हणून घरातून घेऊन गेला होता. 6 मे रोजी तो एकटाच घरी परतला आणि मुले मामाकडे आहेत अशी खोटी माहिती दिली. संशय आल्याने पोलिसांनी सागरला ताब्यात घेतलं. आरोपी सागर सदाशिव शिंदे वय 29 वर्ष, राहणार गायकवाड वस्ती मोशी याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेने संपूर्ण जुन्नर तालुका हादरलाय. एका बापाने आपल्या चिमुकलीचा जीव घेतल्याने संताप व्यक्त केला जातोय. पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी 12 तासाच्या आत या खुनाच्या गुन्ह्याचा छडा लावलाय. पुढील तपास आळेफाटा पोलीस करतायत. नमस्कार. आळेफाटा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दिनांक 6/5/2026 रोजी सकाळी 8 वाजता सकाळी मॉर्निंग वॉकला जे आपल्या आळे गावातील ग्रामस्थ जातात त्यांना एक लहान मुलगा 5.5 वर्षाचा रडताना मिळून आला हायवेच्या बाजूला. मग त्यांना संशय आल्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनला खबर दिली आणि आम्ही त्याला मुलाला पोलीस स्टेशनला आणून त्याच्याकडे आम्ही चौकशी केली असता तो 5.5 वर्षाचा आहे. फक्त त्याला काही जास्त बोलता येत नाही. फक्त मला इथं मी पप्पा आणि माझ्या ताईसोबत आलो आणि मला इथं सोडलं आणि पप्पा आणि ताई दोघंजण इथून निघून गेले एवढंच तो सांगत होता. परंतु त्याच्या बोलण्यात त्याची आत्या शिरपूरला राहते, माझ्या आत्या शिरपूरला मी सुट्टीला गेलो होतो असं बोलण्यातून निष्पन्न झाल्यामुळे आम्ही शिरपूरला त्याचा फोटो पाठवून चौकशी केली असता त्याची आत्या सख्खी आत्या आहे ती त्या ठिकाणी पोलीस पाटील आहे. तिच्याकडून ह्या मुलाच्या वडिलांचा त्याच्या आजी आजोबांचा शोध लागला. त्यानंतर ते आत्या आजी आजोबा सगळे पोलीस स्टेशनला आले. त्यांच्याकडे चौकशी केली असता असं समजलं की ह्या मुलाचे वडील जे आहेत सागर शिंदे म्हणून, तर त्यांना 2 मुलं आहेत, एक मुलगा आणि एक मुलगी आहे. आणि हा सापडलेला मुलगा 5.5 वर्षाचा आणि मुलगी 3.5 वर्षाची, अशी 2 मुलं आहेत. आणि त्याची आई जी आहे ती 6-7 महिन्यापूर्वी वडिलांना सोडून गेलेली आहे आणि ही मुलं वडिलांकडं आणि त्याच्या आजोबांकडं आजीकडे राहतात. आणि त्यानंतर मग ते घरचे त्याचे सागर जो शिंदे आहे त्याचे वडील सदाशिव शिंदे इथं पोलीस स्टेशन आल्यानंतर त्यांनी सांगितलं की दिनांक 5 तारखेला सकाळी 10:30 वाजता सागर शिंदे त्याच्या 2 मुलांसह घरातून निघून गेलेला आहे, मुलांना बाहेर फिरवून आणतो असं सांगून. त्यानंतर तो परत घरी आलेला नाही. मग तो त्यानंतर सागर शिंदे कुठं आहे हा शोध लागत नव्हता. प्लस त्यांची मुलगी तिचासुद्धा काही शोध लागत नव्हता. आता ते मोशी येथून त्यांच्या राहत्या घरातून मिसिंग झाल्यामुळं आम्ही चौकशी करून मोशी पोलीस स्टेशनचे संपर्क करून आम्ही आमच्या सरकारी गाडीतून त्यांना त्या पोलीस स्टेशनला पोहोचवलं. आणि पोलीस स्टेशनला इंट्रॉगेशन चालू असतानाच पोलीस स्टेशनला अशी माहिती भेटली की तो जो सागर शिंदे आहे हा हद्दीमध्येच एका ठिकाणी पानटपरीवर बसलेला आहे. आणि घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी जाऊन त्याला ताब्यात घेतलं आणि पुढील चौकशी कामी आळेफाटा पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिलं. त्याला आम्ही ताब्यात घेतल्यानंतर की बाबा ती मुलगी कुठं आहे हा सगळ्यात महत्त्वाचा तपास राहिला होता. त्याकडे आम्ही कसून चौकशी केली असता त्यानं सांगितलं की त्या मुलीचा मी गळा दाबून आळेखिंडीच्या बाजूच्या जंगलामध्ये आणि माझा मुलगा जो आहे त्याचासुद्धा गळा दाबून मी तिथं खून केलेला आहे अशी त्यांना आमच्याकडे प्राथमिक गोष्ट कबुली दिली. त्या कबुलीच्या अनुषंगाने आम्ही पंचांना बोलून
त्या परिस्थितीचा पंचनामा केला असता, म्हणजे तो जो त्याचा मुलगा जिवंत राहिला होता हे त्याला माहीत नव्हतं. त्यानं दोन्ही मुलांना मारण्याचा प्रयत्न केला होता किंवा मारलं होतं. त्यातला एक मुलगी मरण पावली आणि मुलगा सुदैवानं जिवंत राहिला. आणि नंतर आम्ही पंचांसोबत जाऊन तिथं घटनास्थळ पंचनामा केला, पूर्ण ते जंगल सर्च केलं आणि आरोपीनं दाखवल्याप्रमाणे त्या ज्या ठिकाणी तिला मारलं होतं त्या ठिकाणून त्या मुलीची बॉडी आम्हाला हस्तगत झालेली आहे. त्यानंतर पोलिसांनी आम्हीच फिर्याद देऊन ती तक्रार दाखल केलेली आहे आणि त्या अनुषंगानं पोलीस स्टेशनला CR नंबर 133/2026 भारतीय न्याय संहिता 2023 कलम 103(1), 109, 93 आणि 238 याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आणि आरोपी सागर सदाशिव शिंदे वय 29 वर्ष, राहणार गायकवाड वस्ती मोशी, तालुका हवेली, जिल्हा पुणे या सदर गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे. सदरचा तपास हा पुणे ग्रामीण जिल्ह्याचे SP संदीप सिंह गिल साहेब, रमेश चोपडे साहेब, अपर पोलीस अधीक्षक आमचे डिव्हिजनचे पाटील साहेब, DYSP पाटील साहेब, तसेच प्रमोद क्षीरसागर LCB PI यांच्या मार्गदर्शनाखाली माझ्या पोलीस स्टेशनचे API अमोल पनाळकर, PSI टावरे, हवालदार गायकवाड, पंकज पारखे, अमित माळुंजे, पोपट कोकाटे, विकास गोसावी, PC आरगडे, खुने, जगताप, तांगडकर, रानडे यांनी केलेला आहे. आणि ह्या बाबतीत मी दिवसभरामध्ये काल ह्या चौकशी करत असताना माननीय DYSP साहेब पाटील साहेबांचे खूप मोलाचे मार्गदर्शन भेटलेलं आहे. त्यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळेच आम्ही कमीत कमी वेळामध्ये हा गुन्हा उघडकीस आणू शकलो. धन्यवाद. TVS मोटरच्या अधिकृत विक्रेते शिवशंभू TVS एंटरप्राइजेस बोटा आपल्यासाठी घेऊन येत आहेत उत्तम मायलेज, स्टाईल्स आणि फीचर्स यांसारखी वैशिष्ट्ये असलेल्या TVS कंपनीच्या बाईक आणि स्कूटर विविध सीसी मध्ये शिवशंभू TVS एंटरप्राइजेसच्या भव्य दालनात उपलब्ध. आपल्या स्वप्नातील उत्तम मायलेज व आराम देणारी गाडी घेऊ इच्छित आहात तर मग आज संपर्क करा शिवशंभू TVS एंटरप्राइजेस बोटा. आमच्याकडे उत्तम मोबदल्यात दररोज एक्सचेंज सुविधा तसेच कमीत कमी व्याज दरात व सुलभ हप्त्यात तत्काळ फायनान्स सुविधा उपलब्ध. TVS कंपनीचे सर्व स्पेअर पार्ट योग्य दरात उपलब्ध. तसेच सर्व गाड्यांची सर्व्हिस कामे समाधानकारक केली जातील. आमचा पत्ता पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग बोटा बायपास सर्व्हिस रोड, शिवशंभू एंटरप्राइजेस बिल्डिंग बोटा, तालुका संगमनेर. संपर्कासाठी प्रोप्रायटर श्री सोपानशेठ शेळके पाटील, मोबाईल नंबर 9860554151 व 7798910991. महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.